सोयाबीनचे खळे करीत असताना शेतामध्ये मशीनने खळे चालू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे सोयाबीनचे खळे या ठिकाणी चालू आहे। बघा कसं पिशव्या वगैरे धरावं लागतात आणि कसं मशीन मध्ये टाकावं लागतंय। अशा प्रकारचं हे सोयाबीनचे खळ या ठिकाणी चालू आहे। पाहू शकता आपण कशा प्रकारे, बघा किती माणसं परेशान आहेत आणि इन्कम आणि फायदा जर पाहिला तर या सोयाबीन मध्ये सध्या शेतकऱ्याला काहीही शिल्लक राहत नाही। अशा प्रकारची ही परेशानी सध्या शेतकऱ्यांची चालू आहे। ही मशीन चालू असताना, खळ चालू असताना, सोयाबीनचं खळ करत असताना मशीन बंद पडली आणि हा फॉल्ट झाला। हे रॉड तुटला होता, हे रॉड आता दुरुस्त करून आणला परळीहून आणि परत आता मशीन चालू होईल। हे मशीनचे मालक आहेत, हे का हे कोण, नामदेव ढाकणे आणि हे आहेत शेतकरी। यांचं सोयाबीनचं खळ या ठिकाणी काढण्यासाठी चालू आहे। हे एक शेतकरी इकडे बसलेत ट्रॅक्टरवर, यांचं सुद्धा खळ्याचं काम चालू आहे। आणि इकडे बघा हे आता बसवायचं काम चालू आहे। खूपच जास्त फॉल्ट झाला होता आणि आता पूर्ण बसवण्यात आलेला आहे। पूर्ण बसवणं झालंय आणि आता मशीन चालू होईल थोड्याच वेळात। मशीनचा फॉल्ट झाला होता आणि तो फॉल्ट दुरुस्त केल्याच्या नंतर हे आता परत मशीन चालू झाली। बघा अशा प्रकारे हे आहेत हनुमंत ढाकणे आणि ही मशीनची सुरुवात आता परत चालू झाली। मशीन अशा प्रकारे बघा खूप मोठा फॉल्ट झाला होता आणि आता हे मशीन परत चालू झाली। अशा प्रकारे हे अशा प्रकारे दिवसभर असं सोयाबीन ह्याच्यात टाकीत राहावं लागतंय। बघा हे का, हे असे माणसं राबावं लागते, एवढं परेशान व्हावं लागतंय आणि असं खळं बनवावं लागतं हे सोयाबीनचं। बघा एवढे माणसं आहेत या ठिकाणी आणि हे मशीन मालक हे नामदेव ढाकणे, बंडू ढाकणे आणि धनंजय ढाकणे या ठिकाणी एवढे माणसं इथं राबायला सुरुवात आहे। परेशान आहेत माणसं सकाळपासून आणि हे दुरुस्त करण्यासाठी 3 तास परळीला जाऊन बसले, लवकर आले नाहीत आणि 3 तास मशीन बंद राहिली या ठिकाणी। काय झालंय अनुभव हाताला, बघू जरा हात कसे झाले हे बघा ना। हे कसं आहे बघा, एवढं कष्ट करावं लागतंय। हे सोयाबीनचं खळ करणं सुद्धा सोपं नाही। बघा हे हाताला कसं झालंय दाखवायले, ते हनुमंत ढाकणे आसोलांब्याचे फुटले, असं ते फुटलेत बघा हात। हे नवीन हात आणलेत आता या ठिकाणी आणि हे आता परत खळ्याला सुरुवात झाली। मशीन दाखवा एकदा, यांनी हे नामदेव ढाकणेने हे नवीन हात आणून दिलेत आता आणि परत खळ्याला सुरुवात आहे या ठिकाणी। आता परत काय झालं, अजून बंद का केली? खळ आता दुसऱ्या खळ्यावर चालली। आता इथलं खळ संपलं, आता दुसरीकडे चालली मशीन। अनुभव काय झालं, मशीन तिकडे गेली ना, जेवण आता कसं तिकडे खळ कोण करीन मग गेल्यावर? होय आहो तिकडे मशीन गेली, तुम्ही जेवाय बसला होता, कसं मेळ लागायचं, कसं भागल? जेवायलेत हानुभव, मशीन तिकडे गेली हो का, हे तिकडं आणि तर हे हानुभवाचं इथं जेवण चालू झालं। इकडे बघा हो, इकडे बघा ना तुम्ही, पण जेवल्यावर तुम्ही इथं जेवाय बसल्यावर खळ कोण करीन तिकडं, असं म्हणायचं। बरोबर। ही आता बघा मशीन गेली तिकडं बंडू ढाकणे यांच्या खळ्यावर आणि तिकडं आता मशीनची तडजोड करायला चालू आहे दुसऱ्या खळ्यावर आणि मशीन आता लगेच 2 मिनिटात चालू होईल। इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी पोते बांधायला सुरुवात आहे। खळ झालेलं आहे आणि सोयाबीनचे पोतं बांधण्यासाठी या ठिकाणी आता सुरुवात आहे, बांधतात पोते। इथं पण पोते बांधायला सुरुवात आहे, खळ झालेलं आहे आणि पोते बांधित आहेत। आणि इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी बंडू ढाकणेचा खळ आहे, बंडू रामभाऊ ढाकणे यांच्या खळ्यावर आता मशीन इकडे लावलेली आहे। बघा कशा प्रकारे काम करावं लागतंय, खूपच मेहनतीचं काम आहे शेतकऱ्याचं या ठिकाणी।
खूप मेहनत करावी लागते आणि असं दिवसभर परेशान होऊन हे सोयाबीनचं खळं असं या ठिकाणी करावं लागतंय। बघा अशा प्रकारे या ठिकाणी पोतं भरायला चालू आहे, हे सुरुवात बघा अशा प्रकारे या ठिकाणी पोते भरावं लागतं। बंडू ढाकणे या ठिकाणी पोते भरायला सुरुवात आहे। इकडं पाहिलं तर हे बघा हे असं हे बुसकट वेस्टेज मटेरियल इकडं पडतंय। कस काय मग बरं आहे का? टाका 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 टाका। मशीन मधलं डिझेल संपलं ट्रॅक्टर मधलं आणि हे डिझेल टाकायला आता सुरुवात आहे आणि डिझेल टाकलं की लगेच सुरुवात होईल, इकडे मशीन चालू होईल आणि परत खळ करायला सुरुवात। दमानं टाका। कसं टाकायला डिझेल किती टाकायला अय सुशील भाऊ? 50 लिटर 50 लिटर एकदाच का? एकदा। हा 50 लिटर टाकले का संध्याकाळपर्यंत जाते का कवर? मोकळगार झाला पाहिजे, हो मोकळगार झाला पाहिजे। इळभर चालतं, येळभर का उद्या चलते? उद्या दुपारवर। बर असे असतेच बघा शेतकऱ्याचे हाल बेहाल, शेतकऱ्याच्या कष्टाला मोल नाही आणि शेतकऱ्याची एवढी परेशानी की आतोनात त्याला गणित नाही, अशा प्रकारची परेशानी शेतकऱ्याची या ठिकाणी चालू असते। आपण पाहू शकता अशा प्रकारे हे फळं या ठिकाणी चालू आहे। हाल बेहाल शेतकरी परेशान। मंडळी यावर्षी जर पाहिलं तर सोयाबीनला अजिबात उतार नाही, म्हणजे खूपच 1 एकर पाठीमाग 1 क्विंटलचा लॉस यावर्षी आहे। कारण की सुरुवातीला पेरणी झाल्याबरोबर पाऊस नव्हता आणि 1 महिनाभर पाऊस नव्हता पेरणी झाल्याच्या नंतर, आणि नंतर जे पाऊस झाला ते खूपच झाला जास्त, म्हणजे सुरुवातीला नव्हता आणि नंतरच्या 1 महिन्याच्या नंतर खूपच जास्त पाऊस झाला। त्याच्यामुळे यावर्षी सोयाबीनला काही जास्त उतार येत नाही। तर हे पहा मंडळी, या ठिकाणी आहे हा कालवा, या ठिकाणी आहे पाणी आणि हे वरतून हा जो डोंगर दिसतोय ना, ह्या डोंगराचं पाणी ह्या कालव्यानं येतंय आणि ते कालव्याला पाणी आल्यामुळं आता इकडं पलीकडं मशीन न्यायची या शेतामध्ये, तर मशीन पलीकडं नेण्यासाठी असा रस्ता या ठिकाणाहून आता इथं काही काट्या कुपाट्या झाडं वगैरे काहीतरी असं दगडं वगैरे टायर वगैरे काही पोते भुसकटाचे भरून या ठिकाणी आता पलीकडं मशीन नेण्यासाठी हा रस्ता बनवायचं काम चालू आहे। माऊली काय करतो? काय करायला काय नाही, आज रानात आलास का तू? हा तर लागली तर लावणार, नाही लागलं विचार नाही, नाही लागली तर काही आरी आलं आणि त्या मायाकूनच करून घेणार आहे। उद्या दिवस राहू दे बालाजीला गेलो, तिकडे उभून निघाला तर हर काय इथं हे झालं, पुन्हा पाऊस पडला बालाजीहून हे झालं की पंचमीमध्ये पाऊस चालू झाला, पाऊस उघडला नाही। हा बालाजीला गेला त्या टायमिंग मध्ये थोडा उघडला होता, पण त्यावेळेस आपण तिकडं होता। तर मंडळी हे आहेत आमचे मित्र हनुमंत भाऊ ढाकणे, आसवलांबा यांचं गाव आहे आणि हे हमेशा मशीनवरती वगैरे काम करतात। खूप कबाड कष्टाचं काम आणि कष्टाने कमवतात, भरपूर पैसे कमवतात, पण ते कष्टामुळे कमवतात। तर ह्या अशा प्रकारे आपण पाहू शकता की इकडे ही मशीन चालू आहे, हे बघा हे खळ करण्यासाठी मशीन, आणि इकडे बसलेत हे आमचे हनुभाऊ। तर हनुभाऊ यावर्षी सोयाबीनला उत्पन्न कसं आहे जवळपास? म्हणजे उत्पन्न जरा फार कमी झालंय। हा यावर्षी जरा काय पावसामुळे सगळ्या सोयाबीन गेलं का, म्हणजे सुरुवातीला पाऊस नव्हता का? सुरुवातीला पाऊस नव्हता, नंतर पाऊस आला, जास्त पाऊस आला, जास्त पावसामुळे सोयाबीन फारच गेलं का।
हा आणि आता जवळपास कितीला किती उतार आहे, एकरला किती उतार आहे जवळपास? एकरला किती 5-6 कट्टे एका एकराला. हा आणि एक बॅग किती किलोची असती? एक बॅग 20 किलोची. म्हणजे 20 किलोला किती बॅगचा उतार आहे आता तुमच्या अंदाजानं? कोणाला 5 येते, कोणाला 6 येते, कोणाला 7 म्हणजे तर गेल्या वर्षी जास्त होता ना? हा गेल्या वर्षी 10 येत होता. हा मग बघा इतका फरक पडला. गेल्या वर्षी 10 कट्ट्याचा उतार यायचा आणि या वर्षी एक बॅगला 5 आहे ना, 5-6. 5. अरे बापरे. म्हणजे बघा एवढा शेतकरी परेशानीमध्ये आहे. कसं शेतकऱ्याने जगावं आणि काय उत्पन्न काढावं हे शेतकऱ्याला आता समजत नाही, अशी परिस्थिती सध्या मराठवाडा अस्वलांबा परळी वैजनाथ या गावाची आहे. हे आमचे मित्र होते हनुमंत ढाकणे, त्यांची मुलाखत आपण घेतली. त्यांनी काय मत मांडलं सोयाबीनविषयी, आता त्यांना जास्त अनुभव आहे म्हणून आपण त्यांचं मत जरा ऐकून घेतलं. ते मशीनवरती असतात रोज आणि सोयाबीनला उतार किती येतो हे त्यांना नक्की माहिती आहे म्हणून आपण त्यांची जरा छोटीशी मुलाखत घेतली. त्यांनी सविस्तरपणे सांगितलं की गेल्या वर्षी 10 कट्ट्याचा उतार होता 20 एका बॅगला, म्हणजे 20 किलोची बॅग असते ब्याची सोयाबीनचं जे बी असतं ती. तर यावर्षी 5-6 कट्टे असा उतार आहे. गेल्या वर्षी 10 कट्टे होता. अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्याची आहे. ऐका ऐका शेतकऱ्याची कहाणी, ऐका ऐका शेतकऱ्याची कहाणी, अशी झाली जिंदगानी शेतकऱ्याची परेशानी, काय सांगू रे जी हाजी रे दाजी रे. ऐका ऐका शेतकऱ्याची कहाणी रे दाजी.